तुम्ही दोघं आहात आपले फायनल कपल आणि तुमच्या दोघांमध्ये हा फायनल राऊंड होणार आहे. तर रेडी आहात? अजून एक फेरी आहेच का? बॉस मी आहे ना. त्याचंच टेन्शन आहे आता. व्हॉट द हेल इज दिस? ही न्यूज आपल्या चॅनलवर कशी टेलिकास्ट झाली? एवढ्या मोठ्या सिनियर ऍक्टरची फेक डेथ न्यूज टेलिकास्ट झाली आहे. तुम्हाला चेष्टा वाटते का ही सगळी? तुम्ही बोललात फॅमिली मेंबर्सची? शेलार व्हेरीफाय केलं का फॅमिली मेंबर्स बरोबर? मॅम नव्हतं केलं व्हेरीफाय मॅम. मग एवढे मोठे सिनियर ऍक्टर त्यांचा अपमान झालाय. अगं तुला कळत नाहीये का? आणि कोण रिस्पॉन्सिबल आहे या न्यूजसाठी? कोण आहे? त्याला आत्ताच्या आत्ता इकडे आणा. गो. तर फ्रेंड्स, आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या गेम कडे. हा गेम अवघड नाहीये. तर तुम्हाला हे जे बलून्स दिसतात ना, हार्ट शेप बलून्स, हे बलून्स आपल्याला त्या बास्केट मध्ये टाकायचे आहेत. केदार आणि तारिणी, हार्ट शेप व्हाईट बलून्स तुमचे असतील आणि प्रज्ञा आणि पवन यांच्यासाठी हे रेड बलून्स असतील. सोपा आहे ना गेम? बापरे, एवढा सोपा गेम? पण बॉस शेवटच्या राऊंड मध्ये एवढा सोपा गेम वाटेल तसं, पण नाहीये खरं तर. तर या गेमचा ट्विस्ट असा आहे की हे जे बलून्स आहेत त्या बलून्सला हात न लावता तुम्ही दोघांनी कपलने कपाळावरती हा बलून बॅलन्स करून त्या बास्केट मध्ये टाकायचा. जर तुम्ही हात लावलात तर तो पॉइंट मंजूर केला जाणार नाही आणि जे कपल सगळ्यात जास्तीत जास्त हार्ट शेप बलून त्या बास्केट मध्ये टाकतील ते ठरणार आहेत आजच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशलचे विनर. हे सगळं जरा आती होतंय आता. आतापर्यंत आपण टीम वर्कने जिंकत आलोय ना, मग हा गेम सुद्धा टीम वर्कने जिंकू. टीम? आपली टीम आणि टीम तारिणी तयार करताना आपण काय शिकलोय की आधी टीमसाठी लढायचं आणि मग स्वतःसाठी. आणि ही टीम सुद्धा मी हरू देणार नाही. मी माझं फक्त कर्तव्य पार पाडतोय. So let's start with the game and music please. Come on, come on. Yes, 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 yes. कोणाची परमिशन घेऊन तुम्ही ही न्यूज टेलिकास्ट केली? सॉरी मॅडम, सगळ्याच चॅनलवर आलं होतं. मला वाटलं न्यूज कन्फर्मच असेल म्हणून टेलिकास्ट केली. इतक्या वर्षांचं आपल्या कंपनीचं रेप्युटेशन एका क्षणात तुमच्यामुळे धुळीला मिळालं, हे कळतंय तुम्हाला? पण मॅम कॉम्पिटिशन. कसली कॉम्पिटिशन? आपण कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये नाही आहोत, ना होतो ना असणार आहोत. कुठलीही न्यूज देणं हे जबाबदारीचं काम आहे. आपण ते वर्षानुवर्ष करतोय आणि म्हणूनच लोकांचा आपल्यावर विश्वास आहे. आणि एखादी न्यूज उशिरा गेली तर काय हरकत आहे? काय प्रॉब्लेम आहे? अरे इतका मोठा माणूस, इतका मोठा ऍक्टर, त्याची फॅमिली, त्याला काय वाटत असेल आत्ता? एका खोट्या न्यूजची किंमत काय आहे हे तुमच्यासारख्या मटेरियलिस्टिक लोकांना कळणार नाही. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. यू आर फायर्ड. प्लीज मला माफ करा मॅम. मला एक लहान मुलगा आहे. यांच्या मुलाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी MNNची असेल. कळले श्वेता? पण तुम्हाला दुसरा चान्स मिळणार नाही. यू आर फायर्ड. लीव. लीव. देवा प्लीज, प्लीज काहीतरी कर आणि या तारिणीला हरव. जरी नको कमी काही तरी नको फार, तुझ्या विना नको काही
काही नको यार. सो आजच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल कार्यक्रमाचे विनर आहेत प्रज्ञा आणि पवन. ये झालं का समाधान तुझं? शेवटी हरलेच ते. नाही युवी, ही तारिणी अशी रागाने का निघून गेली? तुझीच बहीण. तुम्हा बेलसऱ्यांना काय कामं असतात? राग आला जायचं निघून. नाही नाही नाही, केदार जसा तिच्या जवळ आला ना तसं तिने त्याला ढकललं आणि मग रागाने निघून गेली. अरे नवराच जवळ आलाय ना, यात चिडायचं काय आहे? युवी, काहीतरी गडबड आहे. सॉरी, ते जे काही झाले ना ते मुद्दाम नाही केलंय मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. ते चुकून झालंय का सगळं? तो अचानक निसटला आणि ते सॉरी. माहितीये मला अजून किती भरडला जाणार आहेस माझ्या बरोबर. एक सत्य लपवण्यासाठी अजून किती खोटं बोलायचंय आपण. आपल्याच नात्याच्या माणसांची फसवणूक करतो. आणि सुमी, तिने काय नाही केलं रे माझ्यासाठी. आपलं लग्न झालंय हे कळल्यानंतर तिने मला माझ्याच आईचं मंगळसूत्र आणून दिलं आणि तिच्यापासून सत्य लपवण्यासाठी मी ते घातलं. त्या मंगळसूत्राचा सुद्धा मान नाही दाखवू शकले मी केदार. आणि आता पावलोपावली पश्चाताप होतोय मला त्याचा. आणि या सगळ्यात मी माझ्या हट्टासाठी तुला ओढलंय. आता या खोट्याचं ओझं नाही सहन होते मला नाही कळत आहे मी काय करू. प्लीज असं काही समजून नको. मग काय समजू? असंच आहे. माझ्यामुळे तू या परिस्थितीत अडकलायस. केदार, काय काय करतोय रे आपण? आपण नवरा बायको आहोत हे पटवून देण्यासाठी आपण खांडेकरांसमोर काय काय केलंय. देवासमोर आपण खोटे नवरा बायको म्हणून पूजेला बसलो ना. याच्यापेक्षा आणखी मोठं पाप काय असू शकतं केदार? आणि मी माझ्यासोबत तुला सुद्धा या पापात सहभागी करून घेतलं.